मराठा ओबीसी वादचा विषय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आम्हाला. पण दोन चार लोक बोटा मोजणारे स्वयंघोषित मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहेत. नवनाथ वाघमाऱ्यासारख्याचं मी नाव बी घेऊ शकत नाही. एकनाथ शिंदे साहेबाबद्दल जातीवादी एकनाथ शिंदे म्हणणे, वेळोवेळा तुम्हाला सांगतो बोकत राहणे आणि प्रसिद्धीच्या जोखासाठी बोलत होता. मग या नवनाथ वाघमाऱ्याला कोणीतरी बोललं पाहिजे, याला अद्दल घडवली पाहिजे का. मराठा समाजात कोणी पण काम करणारा व्यक्तीने कधीच कुठल्याही जाती धर्मातल्या माता माऊलीबद्दल किंवा मुलीबाळेबद्दल बोललं नाही. जर बोललं तर आम्ही जाग्यावर दाबणारी मराठा समाजाची आम्ही अवलाद आहे. छत्रपती महेश डोंगरे पाटील माझ्यासोबत तब्बल 1 महिन्यापासून पावसानं दडी मारली आणि पिकं मोठ्या प्रमाणामध्ये सुकतायत. या अगोदर पाहायला गेलं तर नवनाथ आबा वाघमारे आणि महेश डोंगरे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद जो आहे तो मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता. आज ते प्रभू वैद्यनाथच्या दर्शनासाठी परळीमध्ये आलेत, नतमस्तक झालेत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत. ओबीसी मराठा वाद पाहायला मिळतोय. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झालं. काय देवाकडे मागणं मागितलं? बघा, पवित्र असा श्रावण महिना चालू आहे. दरवर्षी मी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला येत असतो. ह्या वर्षी प्रभू वैद्यनाथचं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्रात शेतकरी राजा, जे कष्टकरी शेतकरी राजा जे आज पावसाने जी दांडी मारले, पाऊस पडावा म्हणून असं प्रभू वैद्यनाथाचरणी प्रार्थना केलेली आहे. आणि मराठा ओबीसी वादचा विषय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आम्हाला. 18 पगड 12 बलुतेदाराला घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे. पण दोन चार लोक बोटा मोजणारे स्वयंघोषित मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहेत. या तर मुंबईमध्ये जो नवनाथ वाघमारे आणि तुमच्यामध्ये जो शाब्दिक वाद पाहायला मिळाला होता, सोशल मीडियावरती तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. काय नेमकं वाद होता तो? नेमकं त्यांचं काय वक्तव्य होतं आणि त्यानंतर तुम्ही काय बोलला होता त्या दरम्यान? हे बघा, नवनाथ वाघमाऱ्यासारख्याचं मी नाव बी घेऊ शकत नाही. ना तो गडी आहे ना बाय असा दिसणारे व्यक्ती वारंवार मराठा समाजावर बोकणे, मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकणे. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाबद्दल जातीवादी एकनाथ शिंदे म्हणणे, वेळोवेळा तुम्हाला सांगतो बोकत राहणे आणि प्रसिद्धीच्या जोखासाठी बोलत होता. मग बऱ्याच दिवस झालं नवनाथ वाघमारेचं आम्ही जाऊ द्या, आता सुधरल मग सुधरल, आम्हाला मराठा ओबीसी वाद करायचा नाही, असल्या दलाल लोकांना महत्त्व द्यायचं नाही. पण ते इतकं बोकायला लागलं की पिसाळं कुत्रं जसं बोकतं तसं बोकायला लागलं. मग पिसाळलेलं कुत्रं जर गावगाड्यात असेल तर 18 पगड जातीतील लोक मिळून त्याला ठिसून मारतात. मग या नवनाथ वाघमारेला कोणीतरी बोललं पाहिजे, याला अद्दल घडवली पाहिजे. आणि योगायोगाने तो उभा होता, दिसला आम्हाला अचानक बाळासाहेब पातरकर म्हणून जे मराठा समाजात काम करतात. आणि त्यांना दिसलं. मग आम्ही उतरून गेल्यानंतर नवनाथ वाघमारेला आम्ही विचारलं. मग मग खालीपासनं, खालच्या बोटापासनं डोक्यापर्यंत केस अशा हालत होती. एक शब्दही प्रतिक्रिया दिली नाही. एवढं मी त्यांना माझ्या भाषेत व्यवस्थित सुंदर असं बोललो, पण ती काही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते निघून गेले. आणि मी त्यांना सांगितलं, तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्याला आम्ही प्रसाद दिला नाही. पण मी येणाऱ्या काळात प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने सांगतो की या महाराष्ट्रात माता माऊली आया बहिणी सर्व जाती धर्मातले आम्हाला श्रेष्ठ आहात. मग आमच्या आया बहिणीबद्दल जर नवनाथ वाघमारे भुकत असेल तर ह्याला प्रसाद देणं काळाची गरज आहे आणि आम्ही देणारच आहे. ते म्हणतायत की मनोज जरांगे पाटील देखील असं वेगळं वक्तव्य जे आहे ते करतायत, आम्ही देखील करतो. मात्र त्यांनी जर माफी मागितली तर आम्ही देखील माफी मागण्याची ती अट जी आहे ते त्या दरम्यानच त्यांनी ठेवली. हे बघा, मराठा समाजात कोणी पण काम करणारा व्यक्तीने कधीच कुठल्याही जाती धर्मातल्या माता माऊलीबद्दल किंवा मुलीबाळेबद्दल बोललं नाही. जर बोललं तर आम्ही जाग्यावर दाबणारी मराठा समाजाची आम्ही अवलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आम्ही आमच्यातला एकही बांधव कधीच बोलला नाही. तुम्ही दाखवून द्या कोण बोललंय का. व्यक्तीशी बोलल्यात त्याला लय राग आहे. व्यक्तीशी शिव्या दे ना, आम्ही मान्य आहे, मला दे, अजून कोणाला द्यायचं आणि 2 हात करायची तयारी ठेव. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करतात त्यावरून बरेच नेते म्हणतात की त्या म्हणजे शिंदेसाहेबांचे मंत्री ज्यावेळेस भेटतात त्यावेळेसच मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करतात. असं लिंकिंग जे आहे ते नेत्यांकडून जोडलं जातं. तुम्ही त्याकडं कसं पाहता? कारण की तुम्ही देखील शिंदेसेनेमध्ये आहात, त्याचं काम करतात पक्षाचं.
मी प्रथम सांगू शकतो, मी शिवसेना शिंदे सेनेत पक्षात काम करत नाही. मराठा समाजाचा महाराष्ट्रात पहिला मुख्यमंत्री झाला आहे, ज्यांनी कुणबी नोंदी हुडकण्यासाठी आणि कोस्टरोलला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं. आम्ही गेट ऑफ इंडिया येथे संभाजी महाराज जयंती केली आणि महाराष्ट्रातील अनेक मराठा भवनचे विषय असतील, कुणबी नोंदी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा असेल, सारथीचा असेल किंवा मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी एकनाथ शिंदेने मराठा समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेतला आणि धाडसाने पुढे येतात. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना लाईक करतो. मराठा समाजात आमचे आत्तापर्यंत 13 मुख्यमंत्री झाले, यांनी फक्त यांचे सगळे सोयरे सुधरवले. एकनाथ शिंदे असा आहे की सर्व जातीला घेऊन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्यांनी झुकतं माप दिलं, म्हणून आम्ही त्याला लाईक करतो, म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर महेश डोंगरे पाटील यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र मी शिंदे सेनेमध्ये काम करत नाही, मात्र ते समर्थन कशा बाबतीत करतात हे त्यांनी सांगितलं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ओबीसी मराठा वाद जो आहे तो नेत्यांचा सोशल मीडियावरती जो पाहायला मिळतोय ते आता नेमकं कधी कमी होईल यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतं. कॅमेरामॅनसोबत सुरेश वडिया, बीड.